नमस्कार मित्रांनो, तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। कारण की बघा जसं की मे, जून, एप्रिल तर भरपूरशा महिन्याचे हप्ते हे भरपूरशा महिलांना जमा झाले नाहीत। जसं की आता बघा एप्रिलचे पैसे भरपूरशा जसं की 5 लाख महिलांना जमा झाले नाही। तर कोणतं ते कारण असणार आहे, तर त्या कारणास्तव ज्या बहिणी असणार आहेत त्यांनी कोणत्या चुका केल्या जेणेकरून त्यांना पैसे जमा झाले नाही आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटत राहणार। तर बघा जसं की आधार सीडिंग हे ॲक्टिव्ह असणे गरजेचे असणार आहे। तर ज्या 5 लाख महिला होत्या तर त्यांची हे री-केवायसीला अकाउंट आलेलं होतं, तर त्यांनी हे री-केवायसी करणे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण की री-केवायसी केल्या नसल्याने त्यांचं जे आधार सीडिंग आहे हे इनॅक्टिव्ह झाल्यामुळे जे डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत असतो ते डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जात नाही मित्रांनो। त्या कारणास्तव त्या ज्या 5 लाख महिला होत्या त्या 5 लाख महिलांचे अशा प्रकारे हे त्रुटी आढळून आलेली आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर तुमचं जसं की री-केवायसीला अकाउंट आले असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे री-केवायसी करून घ्यायचे आहे आणि हे तुमची डीबीटी तुम्हाला इनेबल करून घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि कंपल्सरी तुम्हाला पैसे कंटिन्यू येत राहणार। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहील मित्रांनो। तर मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये।